विद्यार्थी मित्रांनो, मी विकास गडाळे सिग्मा करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। तसेच यावर्षीच्या 12वी पास विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो। विद्यार्थी मित्रांनो, 4 महिन्याच्या कालावधीनंतर आपण ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून भेटत आहोत आणि या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाठीमागं राहिलेला अभ्यास आणि 4 महिन्याच्या गॅपमध्ये आपण पुढचा अभ्यास कसा केला पाहिजे याविषयी बोलणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अभ्यास कसा करावा, कोणत्या विषयाचा करावा, कोणत्या विषयामध्ये कोणते घटक तपासावेत, तसेच काय अभ्यासावं, अभ्यास करताना अभ्यासामध्ये गॅप न पडता तो सतत अभ्यास करत पुन्हा पुन्हा उजळणी घेतली पाहिजे आणि या उजळणीच्या माध्यमातूनच आपला अभ्यास पूर्णत्वाकडे चालत असतो। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना किंवा एखादा विषय अभ्यासत असताना तो विषय आणि त्या विषयाबरोबरच त्या विषयाला असणारी मार्कसुद्धा महत्त्वाचे असतात। प्रशासकीय योजनेनुसार प्रत्येक विषयाला प्रशासनानं परीक्षेला महत्त्व दिलेलं आहे आणि प्रत्येक विषयाला ठराविक अशी मार्क दिलेले आहेत। प्रत्येक विषयाला ठराविक मार्कामध्ये ठराविक मार्क ही पडलीच पाहिजेत, किंबहुना जेवढी मार्क दिलेली आहेत त्या विषयाला ती मार्क पडली तरच आपण आपली स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना एखाद्या विषयाचा अभ्यास कोणत्या घटकांचा अभ्यास केला पाहिजे, किंबहुना कोणत्या घटकाला महत्त्व दिलं पाहिजे आणि कोणता घटक आपण अभ्यासला पाहिजे यावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत असाल की आज पोलीस भरती, आर्मी भरती, BSF किंबहुना संरक्षण क्षेत्र आणि प्रशासकीय सेवेसाठी अनेक विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना जवळजवळ 20% सुद्धा विद्यार्थी यामध्ये यशस्वी होत नाही। त्याची कारणं अनेक असतात, किंबहुना त्यांच्या अभ्यासाच्या दिशा, अभ्यासाचे नियोजन आणि अभ्यास पद्धती या चुकीच्या असतात। म्हणून आपण कोणत्या घटकावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे याविषयी आज पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इतिहास या विषयाविषयी माहिती पाहणार आहोत। इतिहास विषयामध्ये कोणते महत्त्वाचे टप्पे अभ्यासायचे, किंबहुना इतिहास विषय अभ्यासत असताना कोणत्या घटकांना महत्त्व दिलं पाहिजे याविषयी आपण आज अभ्यासणार आहोत। इतिहास विषय शिकवत असताना किंवा इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण भारताचा इतिहास, किंबहुना आधुनिक भारताचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून अगदी 1818 पर्यंतचा पेशवे कालखंड हा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य कालखंडातील समाजसुधारक, किंबहुना भारतीय स्वातंत्र्य कालखंडात समाजात असणारा दुवा किंवा शूद्र, अस्पृश्यता, मागासवर्गीयांचे छळ इत्यादी विषयावर समाजसुधारकांनी केलेलं कार्य, किंबहुना समाज एका ध्येयाकडं, एका चांगल्या वाटचालीकडं जाण्यासाठी ज्या समाजसुधारकांनी प्रयत्न केला अशा समाजसुधारकांच्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या 3 टप्प्यांचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने परीक्षकांनी किंबहुना प्रशासनानं आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच 1757 पासून ते आत्तापर्यंत विचार केला तर 1757 म्हणजेच भारतात ब्रिटिश आल्यापासून ते भारतातून ब्रिटिश जाण्यापर्यंतचा कालखंड हा आधुनिक भारताचा असतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड म्हणजे त्यांचे वडील छत्रपती शहाजीराजे भोसले त्यांच्यापासून दुसरा बाजीराव पेशवा म्हणजेच पेशवाईचा कालखंड इथपर्यंत आणि समाजसुधारकांचा कालखंड म्हणजेच राजाराम मोहन रॉय ते आता सिंधुताई सपकाळ यांच्यापर्यंतचा कालखंड, अशामध्ये अनेक समाजसुधारक आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे। यामध्ये आपण जर प्राचीन कालखंडामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये जरी गेलो तर संतांनी सुद्धा समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, तुकाराम असतील, संत जनाबाई असेल, अशा अनेक संतांनी भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणेचा प्रयत्न केला।
मात्र आधुनिक भारताच्या कालखंडामध्ये किंबहुना 1857च्या उठावाच्या नंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अनेक समाजसुधारकांनी काम केलं आणि त्या समाजसुधारकांच्यामध्ये असे काही विशिष्ट महाराष्ट्रामध्ये समाजसुधारक होऊन गेले की त्यांनी या पिढीला सुधारवण्याचा किंबहुना स्त्रिया सामाजिक समाज अस्पृश्यता शूद्र गुलाम यांच्यापासून उच्चितांच्यापासून त्या कनिष्ठांना होणाऱ्या अन्यायाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, असंच आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. आज महाराष्ट्रात समाजसुधारक म्हणलात तर हजारोच्या पटीत महाराष्ट्रात समाजसुधारक होऊन गेले. त्यामध्ये जर महाराष्ट्रातले समाजसुधारक प्रथम समाजसुधारक पाहत असाल तर आपण तर जगन्नाथ शंकर शेठ असतील, भाऊदाजी लाड असतील, जांभेकर असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, लोकहितवादी असतील, किंबहुना आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, महर्षी कर्वे असतील, अशा अनेक समाजसुधारकांनी समाज परिवर्तनासाठी आपल्या जीवाचं रान केलं किंबहुना महाराष्ट्रामध्ये समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अशाबरोबरच आपण आज महाराष्ट्रातील 5 समाजसुधारक ज्या समाजसुधारकांच्यावर परीक्षा विभाग किंबहुना प्रशासनानं अतिशय भर टाकलेला आहे किंबहुना या 5 समाजसुधारकांच्या मध्ये 2 प्रश्न कमीत कमी परीक्षेला 100% असतात आणि त्यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यात प्रथम आहेत महात्मा फुले. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला तुम्हाला महात्मा फुलेंचा जन्म, महात्मा फुलेंचं गाव कोणतं होतं, त्यांचं आडनाव कोणतं होतं, त्यांच्या पत्नीचं नाव काय, हे काही विचारलं जात नाही. स्पर्धा परीक्षा म्हटलं की महत्त्वाचं काय आहे की स्पर्धा परीक्षेत त्या समाजसुधारकानं समाजासाठी काय काम केलं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा अस्पृश्य निर्मूलनाची चळवळ उभी केली. अस्पृश्यता निर्मूलन. विद्यार्थी मित्रांनो, त्या कालखंडात अस्पृश्यता निर्मूलन हा काय छोटा मोठा खेळ नव्हता, तर समाजातील अनेक उच्चनीचितांच्या जबाबदाऱ्या किंबहुना त्यांचे होणारे त्रास हे सहन करून समाज सुधारणा करणे हे त्या काळात फक्त महात्मा फुले यांनी सुरुवात केली. महात्मा फुलेंनी बघा आपल्या सामाजिक कार्यामध्ये पहिल्यांदा स्त्री शिक्षणावर भर दिला. स्त्री शिक्षण. स्वतंत्रपूर्व कालखंडामध्ये बघा भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा काढण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंनी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात केला. 1848 पुणे भिडेवाडा पहिली शाळा. महात्मा फुलेंनी महाराष्ट्रात किंबहुना भारतात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि ह्या पहिल्या शाळेतूनच महात्मा फुलेंनी 1891ला दुसरी शाळा सुरू केली. 1852ला तिसरी शाळा सुरू केली. अशा पद्धतीने काम करत असताना त्यांनी फक्त स्त्री शिक्षणावर भर दिला नाही, तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांच्या आयुष्यातला दुसरं सामाजिक कार्य म्हणजे विधवा पुनर्विवाह. महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा करत असताना 1864ला गोखलेंच्या बागेमध्ये पहिला विवाह लावून दिला आणि त्याबरोबरच बाल विधवांचा केशवपणाच्या विरोधात
बालविधवांच्या केशवपणाच्या विरोधात महाराष्ट्रात पहिल्यांदा नाभिकांचा संप घडवून आणला ते म्हणजे महात्मा फुले. आता बघा, तुम्हाला प्रश्न यावर कसा पडू शकतो, तर भारतात किंवा महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी कुठे आणि केव्हा सुरू केली? मी 3 प्रश्न विचारले, कोणी, कुठे आणि केव्हा. आता कोणी सुरू केली, तर महात्मा फुलेंनी सुरू केली. केव्हा सुरू केली, तर 1848ला सुरू केली. कुठे सुरू केली, तर पुण्याच्या भिडेवाड्यात सुरू केली. बघा, एका प्रश्नामध्ये मी एका प्रश्नात 3 प्रश्न विचारले तुम्हाला एकाच ठिकाणी. त्या 3 प्रश्नांचं उत्तर म्हणजे काय आहे? महात्मा फुले, 1848 आणि पुणे भिडेवाडा. दुसरा प्रश्न असा विचारू शकते तुम्हाला बघा, की कोणत्या समाजसुधारकाने 19व्या शतकाच्या पूर्वार्धात नाभिकांचा संप घडवून आणला? नाभिकांचा संप घडवून आणला, तर त्याचं उत्तर असं येईल की महात्मा फुले. कारण त्या काळातला प्रथमदर्शी असणारा पहिला समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले. आता पुढचा मुद्दा आहे बघा, बालहत्या प्रतिबंध ग्रह. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध ग्रह कशासाठी? तर बघा, लहान वयात ज्या विधवांचं पाऊल वाकडं पडेल अशा विधवांच्या संगोपनासाठी महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृह निर्माण केलं. त्याबरोबरच त्यांनी बघा, अस्पृश्यता निर्मूलनासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रात 1851मध्ये पहिली शाळा सुरू केली. अस्पृश्यांसाठी पहिली शाळा. आता पहिली शाळा बघा 1851. आता 1851ला पहिली शाळा सुरू केली, 1852ला दुसरी शाळा सुरू केली आणि 1854ला त्यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी एक मंडळी अशी संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून अस्पृश्य लोकांना शिक्षण मिळावं हा त्यांचा त्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर बघा, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा मूळ असा उद्देश होता की शूद्र म्हणजे शूद्रांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचे कोण असतील किंबहुना शूद्रांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एखादी संस्था असावी, एखादी संघटना असावी. याच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली केली. सत्यशोधक समाज. आता यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो, कारण अनेक वेळा यावर प्रश्न आलेले आहेत की महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, कुठे केली आणि केव्हा केली? बघा, महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली, 1873मध्ये केली आणि पुणे या ठिकाणी केली. म्हणजे बघा, महात्मा फुले आणि समाज सुधारणा हे एक अतिशय घट्ट नातं आहे आणि ह्या घट्ट नात्याविषयी आपण माहिती शोधतोय. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांसाठी कार्य केलं. बघा, एखादा समाजसुधारक फक्त समाजातल्या गोष्टी, एखादा समाजसुधारक फक्त राजकीय गोष्टी किंवा एखादा समाजसुधारक फक्त स्त्रियांसाठी शिक्षण प्रयत्न करतो असं नसून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले, किंबहुना प्रशासनाकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था, किंबहुना बंधारे, तलाव, धरणं बांधून घेतली, किंबहुना हिंस्र पशूपासून संरक्षणासाठी बंदूक परवाने मिळवले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणारी नवीन अवजारं, शेतकऱ्यांना लागणारे नवीन बी बियाणे यांची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला बघा, एखादं काम जर चांगलं होत असेल तर त्या चांगल्या कामाची पावती म्हणून बघा, स्त्री शिक्षणाचा ध्यास बघून मेजर कॅनडी यांनी महात्मा फुलेंचा सत्कार केला.
शेतकऱ्यांच्या विषयीची कळवळ पाहून ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या विषयी ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारतमंत्री भारताच्या भेटीवर आला, त्यावेळी स्वतः महात्मा फुलेंनी शेतकरी वेश परिधान केला आणि त्या शेतकरी वेशात ड्यूक ऑफ कॅनॉटची भेट घेतली आणि ह्या भेटीमध्ये काय केलं तर शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न असू शकतो की काय, तर महात्मा फुले यांनी कोणत्या भारतमंत्र्यासमोर शेतकऱ्याच्या वेशात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले किंवा शेतकरी वेशभूषेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, तर महात्मा फुले उत्तरी असायला पाहिजे. त्यानंतर बघा पुढचं आहे ग्रंथ संपदा त्यांची. आता महात्मा फुले जर शिक्षण व्यवस्था चालू करू शकतात, स्त्री शिक्षण असेल, अस्पृश्यता शिक्षण असेल, शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना आस्था असेल, तर त्यांना त्यांच्याविषयी आस्था ही फक्त तोंडी सांगून करणार नाही तर समाजापासून ती पोचायला पाहिजे. यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये शेतकऱ्यांचा असूड, शेतकऱ्यांच्या विषय, ब्राह्मणांचे कसब तो लिहिला आहे. त्यानंतर तृतीय रत्न शूद्रांच्या विषयी किंवा हरिजनांच्या विषय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे. त्याचबरोबर असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले की जे ग्रंथ समाज प्रबोधन करू शकतील आणि त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होईल. पुढे आहे बघा त्यांचं वृत्तपत्रविषयक कार्य. महात्मा फुलेंनी आपल्या जीवन कालखंडामध्ये दीनबंधू नावाचे एक वृत्तपत्र सुरू केलं, किंबहुना त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालं आणि त्या दीनबंधू वृत्तपत्राचं संपादक म्हणून कृष्णराव भालेकर या व्यक्तीची नेमणूक केली. त्याबरोबर अनेक सहकारी असे महात्मा फुलेंचे होते की त्यांच्या ज्या कामामध्ये, त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना साथ देत होते. त्याचा पुढचा मुद्दा असा आहे बघा की त्यांच्याविषयी निघलेले उद्गार. आता त्यांच्याविषयी निघलेले उद्गार हे महत्त्वाचे आहेत. बघा महात्मा फुले 1888ला मुंबईला गेले असताना राव बहादूर वड्डेकर यांनी महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिली. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो, महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी कोणी दिली. बघा दुसरा आहे बडोदापती सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्तान बुकर टी वॉशिंग्टन, हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन अशी महात्मा फुलेंना पदवी दिलेली आहे. तिसरा आहे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मार्टिन लुथर किंग अशी पदवी दिलेली आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला प्रश्न असू शकतात, कोणत्या समाजसुधारकास मार्टिन लुथर किंग म्हटलं जातं, कोणत्या समाजसुधारकाला हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं जातं, किंवा कोणत्या समाजसुधारकाला मार्टिन लुथर किंग म्हटलं जातं. अशा पद्धतीनं आपण महात्मा फुलेंची माहिती पाहिलेली आहे. आणि जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही पुन्हा कॉल करून मला विचारू शकता. त्याबरोबरच दुसरे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. आता बघा गोपाळ गणेश आगरकर हा त्याच कालखंडात वावरलेला किंबहुना त्याच कालखंडात समाज सुधारणेचं काम केलेला समाजसुधारक होता. जन्म किंवा गाव तुम्हाला विचारू शकते, तर गोपाळ गणेश आगरकरांचं गाव टेंबू तालुका कराड जिल्हा सातारा या गावात झाला. बघा 1856 साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी स्वतः त्यांचं शिक्षण इतिहास आणि तत्त्वज्ञानामध्ये MA ची पदवी घेतलेली होती. त्याबरोबरच आगरकरांनी शैक्षणिक सुधारणा केला. त्यांचा मूळ उद्देश होता काय, आधी सामाजिक सुधारणा आणि मग राजकीय सुधारणा. म्हणजे अगोदर समाज सुधारला पाहिजे, मग राज्य किंवा देश आपोआप सुधारेल. पाया जर बरोबर असेल तर इमारत बरोबर योग्य निर्माण होणार. म्हणून त्यांनी टिळक व चिपळूणकर यांच्या सहाय्याने पुण्यामध्ये पहिल्यांदा 1880 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. बघा 1880 साली आगरकर 1880 न्यू इंग्लिश स्कूल. आता 1880 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केल्या. 1880 नंतर तिथेच न थांबता त्यांनी काय केलं,
तर 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यामध्ये महादेव गोविंद रानडे असतील, लोकमान्य टिळक असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, असे सगळे मिळून एकत्र आले. त्या सर्व समाजसुधारकांनी एकत्र येऊन शिक्षणाचा पाया महत्त्वाचं काय आहे की महाराष्ट्र किंवा भारतात ही जर प्रगतीकडे जायचं असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे, म्हणून ह्या शिक्षणावर भर दिले. त्याचबरोबर त्यानंतर तिने 1885 साली बघा फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आणि ह्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आगरकर इतिहास आणि तत्त्वज्ञान शिकवत. फर्ग्युसन कॉलेज 1885 साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आणि या कॉलेजचे ते दुसरे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याबरोबर बघा त्यांची विचारसरणी अशी होती की बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी. म्हणजेच काय बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे काय? स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच करणे, दुसऱ्याला ते नाही पटलं तरी चालेल पण स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच करणार. यावर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो बघा, बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक म्हणून कोणाचा नामोल्लेख करता येईल? बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक. त्याचबरोबर बघा फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती हा प्रश्न पडू शकतो तुम्हाला. त्याचबरोबर बघा त्यांचं ते व्यक्ती स्वातंत्र्य मानणारे होते. म्हणजे काय तर जन्मसिद्ध ह्याच्यावर जन्मसिद्ध चातुर्वर्ण व्यवस्थेवर त्यांना विरोध होता. जन्मसिद्ध चातुर्वर्ण व्यवस्था त्यांना नको होती, त्यांनी कडकाडून विरोध केला आणि त्या पद्धतीनेच आपलं आयुष्य व्यतीत केलेलं दिसून येतं. आता त्यांची साहित्य संपदा बघा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस या कालखंडामध्ये बघा ते 1.5 वर्ष तुरुंगवासात होते आणि त्यांच्यासोबत होते लोकमान्य टिळक आणि त्यांनी हा ग्रंथ लिहिला किंवा ही आपली ग्रंथसंपदा लिहिली ती डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस. त्याचबरोबर बघा विलसित शेक्सपियरच्या हॅमलेट या ग्रंथाचे त्यांनी मराठीत भाषांतर केलं. त्याबरोबरच बघा त्यांचं असं मत होतं की आधी समाज सुधारणा आणि नंतर राजकीय सुधारणा या 2 मुद्द्यावरून टिळक आणि आगरकरांचं पटलं नाही. किंबहुना आगरकर आणि टिळक हे एकत्रच असायचे. कारण असं की बघा टिळकांनी 2 वृत्तपत्र काढली होती, एक केसरी दुसरं मराठा. केसरी हे मराठी भाषेतील होतं तर मराठा हे इंग्रजी भाषेतील होतं. केसरीचे संपादक आगरकर होते तर मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते. फक्त एकच मुद्दा की आधी सामाजिक सुधारणा आणि मग राजकीय सुधारणा या मुद्द्यावर दोघांचं पटलं नाही आणि त्यांनी 1886 साली केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि 1887 साली स्वतःचं सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं. सुधारक 1887. आता 1887ला स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं पण हे 2 भाषेमधून सुरू केलं. पहिली इंग्रजी दुसरी मराठी. इंग्रजी भाषेच्या अंकाचे संपादक होते गोपाळकृष्ण गोखले तर मराठी भाषेतील अंकाचे संपादक होते स्वतः आगरकर आणि त्यांनी त्या पद्धतीनं आपली पत्रकारिता निभावलेली आहे. आता यानंतर बघा स्वतःचे जिवंतपणे प्रतिकात्मक प्रेतयात्रा पाहणारा महाराष्ट्रातील पहिला समाजसुधारक म्हणून आगरकरांच्याकडे पाहिलं जातं. बघा स्वतःची जिवंत प्रेतयात्रा, जिवंत असताना स्वतःची प्रेतयात्रा प्रतिकात्मक प्रेतयात्रा पाहणारा समाजसुधारक म्हणून आगरकरांना पाहिलं जातं. त्याबरोबर बघा त्यांचे असे विचार होते, त्यांचे आग्रहलेख असे होते की इष्ट असेल ते करणार आणि इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल तेच करणार. म्हणजे योग्य असेल तेच बोलणार आणि योग्य जमेल तेच करणार. त्याबरोबरच बघा हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा एक त्यांचा आग्रहलेख प्रसिद्ध झाला होता. हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी म्हणजे भारतीयांसाठी का ब्रिटिशांसाठी
असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर स्त्रियांनी जॅकेट घातलीच पाहिजेत, म्हणजे स्त्री शिक्षणावर किंबहुना त्यांचा स्त्री शिक्षणावर स्त्रियांच्या विषयी आपुलकी दिसून येते. अशा पद्धतीनं बघा त्यांनी आपलं कार्य केलं. अशा पद्धतीनं आपण अनेक प्रश्न महात्मा फुले आणि आगरकर यांच्यावर पाहिलेले आहेत. विविध माहिती आणि प्रश्न बघा, महात्मा फुलेंच्यावर आपण अनेक प्रश्न पाहिले, जवळजवळ 10 प्रश्न पाहिले. आगरकरांच्यावर 10 प्रश्न पाहिले. आणि तुम्हाला प्रश्न मी सांगतो बघा, सामाजिक चळवळीशिवाय राजकीय चळवळ उपयोगाची नाही. म्हणजे अगोदर समाज सुधारणा, नंतर राजकीय सुधारणा. समाज सुधारला तर राज्य सुधरेल, म्हणून आधी सामाजिक सुधारणा व नंतर राजकीय सुधारणा असं मत असणारा समाजसुधारक कोण, तर आगरकर. पुढचा प्रश्न आहे बघा की केसरी वृत्तपत्राचे संपादक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती. तर केसरी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आगरकरांची निवड करण्यात आलेली होती.